आजचा दिवस तुम्हाला दसऱ्याच्या शुभेच्छा पहिल्या देतो मी. नमस्कार, थँक्यू सर. आपल्याला सुद्धा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. हो, सर, धन्यवाद. आजचा दिवस म्हणजे हा 3.5 मुहूर्तापैकी दसरा हा शुभ मुहूर्तावर तुम्ही जे काही आम्हाला मदत केली आहे, जे काही धान्याचं किट आहे, काही भांड्याचं किट आहे हो हो आणि लाडक्या बहिणीला दिलेली साडी आहे. तुमच्या लाडक्या बहिणीने अंगावर साडीसुद्धा परिधान केलेली आहे. बर बर. आणि तुम्ही जे काही आम्हाला मदत केली, जे काही साहित्य दिलं त्याच्यामुळं आमचा दसरा हा गोड होणार आहे आणि गोड झालेला आहे. त्याच्यामुळं मी बघा तिथं. हा हा, बोला बोला. त्याच्यामुळं माझ्या सर्व पूर्ण कुटुंबाच्या वतीनं मी आपल्या सर्व टीमला आणि तुम्हाला सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. बघा, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दसऱ्याच्या. थँक्यू आणि सर. आता आमचा दसरा मेळावा आज संध्याकाळी आहे मुंबईमध्ये. ओके सर. पण तरी सुद्धा आपल्या जिथं जिथं पूर परिस्थिती आहे, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, जिकडे जिकडे पूर आहे, ठीक आहे सर. तिकडच्या आमच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, शिवसैनिकांना मी इकडे बोलवलं नाही मुंबईमध्ये. मी म्हणून या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना सांगितलं, जिकडे पूर परिस्थिती आहे तिथल्या शेतकऱ्यांच्या, बळीराजाच्या आपल्याला त्यांना मदत करायची आहे. आणि ते काही पावसामुळे, पुरामुळे जे काही नुकसान झालेलं आहे, फार सगळं पाणी, शेती वाहून गेली आहे, आपली जमीन खरडून गेली आहे, आपल्या दूध दुभत्या जनावरं वाहून गेलेली आहेत, पशुधन वाहून गेलंय. हे सगळं जे आहे, तर याच्यामध्ये आता आपण, तुम्ही इकडे मुंबईला न येता तिकडेच लोकांना मदत करून लोकांचा दसरा जो आहे आपल्या शेतकऱ्यांचा, तो चांगला झाला पाहिजे यासाठी मी त्या सर्व लोकांना इकडे न बोलवता तिकडेच ठेवले सगळ्यांना. आणि म्हणून ते तुम्हाला तुमची मदत करायला तिथं आलेले आहे. ठीक आहे सर. आले. म्हणून हे आपलं शिवसेनेचं धोरणच आहे ना, हो. की बाबा संकट काळामध्ये जेव्हा आपत्ती येते, पूर येतो, दुष्काळ येतो, त्यावेळेस मदत करणे हे आपलं कर्तव्य आहे. बाळासाहेबांनी, आनंदीगे साहेबांनी हेच आम्हाला शिकवण दिली. आणि म्हणून आज आम्ही अगदी ठाणा मुंबईचाच लोकांना बोलवून मेळावा करतो इकडं. पण तुमचाही दसरा तिकडच्या लोकांचा चांगला झाला पाहिजे, बळीराजाचा दसरा झाला पाहिजे, तुमच्या लाडक्या बहिणींचा दसरा झाला पाहिजे, आणि दिवाळी देखील तुमची गोड जाईल असं सरकार बिलकुल तुमच्या मागे उभं आहे. आम्ही उद्याच याच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री आणि आम्ही सर्वजण, दोन्ही उपमुख्यमंत्री बसून या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना भरीव निधी देण्यास, भरीव मदत कशी होईल, सगळ्या अटी शर्ती बाजूला ठेवून मदत कशी होईल यासाठी देखील आम्ही, सरकार तुमच्या मागे उभा आहे.